टीईटी संदर्भात शिक्षकांसाठी एक महत्त्वाची सूचना आलेली ती सूचना कोणती या ठिकाणी आपण पाहूया। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी काढलेले परिपत्रक दिनांक 22 जून 2026 ला निर्गमन झाले परिपत्रक आहे। शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक 28 जून 2026 उमेदवारांसाठी सूचना या ठिकाणी आलेली आहेत। एक म्हणजे पहा या ठिकाणी सूचना आहे ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया। एक, परीक्षा केंद्रावर उपस्थिती करता निर्धारित केलेल्या वेळेस उपस्थित राहणे अनिवार्य आहे। परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेशपत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा परीक्षेला प्रवेश नाकारला जाईल। उमेदवाराची तपासणी, झडती, ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदवणे, सूचना देणे इत्यादी स्वरूपाच्या कार्यासाठी परीक्षा केंद्रावर प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे। परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी, वाहतूक समस्या, आंदोलने, मोर्चा, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा केंद्र उपस्थित राहणे आवश्यक आहे। परीक्षा कक्षामध्ये प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात परीक्षा परिषदेची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही। परीक्षा केंद्राच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय नाही। परीक्षा केंद्र उपस्थित राहण्याकरता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा। खासगी वाहनांच्या पार्किंग करता केंद्र कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही। परीक्षेवेळी मद्य किंवा मादक अंमली पदार्थाचे प्राशन केले आढळल्यास उमेदवाराला उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच अशा उमेदवारांना परीक्षा परिषदेच्या स्वच्छ अधिकारानुसार परिषदेमार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडणुकीकरता प्रतिरोधी करण्यात येईल। पडताळणी, तपासणी संदर्भातील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्वतःचा बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे। परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणते एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे। उदाहरणार्थ आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स। परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र वर नमूद 5 वैध ओळखपत्रापैकी किमान कोणते एक मूळ ओळखपत्र बघा त्याची मूळ सोबत घ्यायची आणि त्याची झेरॉक्स देखील चांगल्या छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेचा प्रवेश नाकारला जाईल। म्हणजे आपल्याला मूळ कागदपत्र घेऊन जायचं, त्यासोबत त्याचे झेरॉक्स देखील चांगली झेरॉक्स देखील सोबत घेऊन जायची। मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्यांच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही। बघा म्हणजे मूळ ओळखपत्र तुम्ही आणलं नाही, उदाहरणार्थ आधार कार्डची फक्त झेरॉक्स नाही तर चालणार नाही, मूळ आधार कार्ड देखील सोबत असायला हवे। उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर स्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत पेपरच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे। भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI याच्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले ई आधार सादर करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत ई आधार वर उमेदवाराचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशीलसह आधार निर्मितीचा दिनांक व आधार डाउनलोड केल्याचा दिनांक असल्यास तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंट मध्ये आधार डाउनलोड केलेले असल्यास ई आधार वैध मानण्यात येईल। नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, विवाहित स्त्रियांच्या बाबतीत नावात बदल झाल्यासंबंधीचे अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला, त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे। परीक्षा कक्षामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जाण्यास परवानगी राहील। म्हणजे परीक्षा परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर डाउनलोड करून प्रिंट केलेले सुस्पष्ट स्वरूपातील प्रवेशपत्र, काळ्या किंवा निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, मूळ वैध ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड, मूळ वैध ओळखपत्राची सुस्पष्ट छायांकित प्रत म्हणजे ते झेरॉक्स, पाण्याची पारदर्शक बॉटल। 17 परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य उदाहरणार्थ पाऊच, बॅग, पर्स, नोट्स, पुस्तक, लेखन पॅड इत्यादी परीक्षा कक्षामध्ये नेण्यास सक्त मनाई आहे। बघा कोणत्याही प्रकारचे बुटांना किंवा वर्ग खोलीमध्ये परवानगी असणार नाही। बूट त्या ठिकाणी चालत नाहीत। उघडे पादत्राणे जसे चप्पल, स्लीपर, सँडल व इतर हलके फुटवेअर घालावेत। दिव्यांग उमेदवारांनी आवश्यक प्रपत्रे भरून या संकेतस्थळावर उमेदवारांनी स्वतःच्या लॉगिन मधून अपलोड करणे अनिवार्य आहे। संकेतस्थळावर फक्त प्रपत्र 3 अपलोड करावे व प्रपत्र 3 अपलोड करण्याची सुविधा त्याच उमेदवारांना आहे ज्या उमेदवाराचे लेखनिक म्हणजे मदतनीसची मागणी आवेदन पत्र भरताना केलेली आहे। तसेच सदरील प्रपत्र उमेदवारांना परीक्षेच्या दिवशी समवेक्षक व केंद्र संचालक यांच्याकडे जमा करावी। तथापि आवश्यक कागदपत्राव्यतिरिक्त इतर कोणतेही कागदपत्र परीक्षा कक्षामध्ये घेऊन गेल्यास परीक्षा परिषदेच्या सूचनांचे उल्लंघन समजून संबंधित नियमानुसार कारवाई करण्यात येईल। उमेदवारांनी पेपर 1 व पेपर 2 साठी नोंदणी केलेली आहे त्या उमेदवारांना 2 प्रवेश पत्र देण्यात आलेले आहेत आणि दोन्ही पेपरचे बैठक क्रमांक देखील वेगवेगळे असणार आहेत।
परीक्षार्थ्यांनी आपला बैठक क्रमांक नमूद असलेल्या उत्तरपत्रिका म्हणजे OMR प्राप्त झाल्याची खात्री करावी. उत्तरपत्रिकेवरून माहिती व उत्तर नोंदवण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचाच वापर करावा. उत्तरपत्रिकेवर परीक्षा दालनात प्राप्त प्रश्नपत्रिका संच म्हणजे कोड ABCD चा अचूक नोंदवावा. त्या समोरील संबंधित गोल अचूक फिरवावा. उत्तरपत्रिकेवर दिलेल्या योग्य पद्धतीनुसार अचूक उत्तर नोंदवावे. अयोग्य पद्धतीने नोंदवलेले उत्तर ग्राह्य धरले जाणार नाही. अर्धवट गिरवलेले गोल, खाडा कोड किंवा एकाच प्रश्नासाठी 2 गोल गिरवले असतील तर अशी उत्तरे तपासली जाणार नाहीत व त्यांना गुण दिले जाणार नाहीत याची देखील नोंद घ्यावी. प्रत्येक प्रश्नाचे पर्यायापैकी कोणताही एक उत्तर बरोबर आहे. एकदा गिरवलेला पर्याय बदलता येणार नाही. आधी नोंदवलेले उत्तर पुराव्यासाठी खोडरबर, ब्लेड किंवा व्हाईटनरचा उपयोग करू नये. अशा उत्तरास गुण दिले जाणार नाहीत. परीक्षेच्या वेळ संपता सोडवलेल्या आणि न सोडवलेल्या प्रश्नांची संख्या अंकात उत्तरपत्रिकेत दिलेल्या चौकटीत अचूक नोंदवणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी परीक्षा कालावधी संपल्यानंतर मूळ उत्तरपत्रिका समविवेक्षकाकडे देऊन कार्बन प्रत, तिसरी प्रत स्वतःकडे घ्यावी. तशीच स्वाक्षरी पटावर करावी. तसेच परीक्षा संपल्यानंतर समविवेक्षकांच्या सूचनेशिवाय परीक्षा दालनात सोडू नये अशा प्रकारची या ठिकाणी सूचना आलेली आहेत. प्रश्नपत्रिकेच्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरे नोंद करू नये. प्रश्नपत्रिकेत कोणतेही पृष्ठभाग मूळ प्रश्नपत्रिकेपासून वेगळे करू नये. महिला बघा या ठिकाणी अत्यंत महत्वाची सूचना आहे. महिला उमेदवारांना कोणते कपडे, दुपट्टा, ओढणी किंवा बुरखा परिधान करण्याचे स्वातंत्र्य राहील. बघा बुरखा परिधान करण्याचे देखील स्वातंत्र्य आहे. तथापि लाईव्ह CCTV मध्ये सर्व उमेदवारांचे चेहरे स्पष्ट दिसावेत यासाठी परीक्षा कालावधीत वर्गखोलीत मानेच्या वर म्हणजेच कानावर, डोक्यावर किंवा चेहरा, तोंडावर कोणत्याही प्रकारचा कपडा आवरण असता कामा नये अशा प्रकारे या ठिकाणी सूचना आलेल्या आहेत. 28 जून 2026 वार रविवार रोजी जो पेपर आहे TETचा त्या संदर्भात आलेली ही सूचना आहेत. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.